सर मला सांगा की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे आता विधान परिषद निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे. सगळ्या पक्षांचे कार्यक्रम बंद आहेत, मात्र शिवसेनेचा कार्यक्रम शहरामध्ये सुरू आहे. आज शेकडो बॅनर त्यांचे शहरामध्ये झळकल्याचं आपल्याला बघायला मिळतं. यामध्ये प्रशासनानं आमच्या सगळ्या चौकात असणारे बॅनर प्रशासनानं आमचे आचारसंहितेच्या नावाखाली त्या ठिकाणी काढून टाकले. परंतु आम्ही आज मी जी माहिती या ठिकाणी घेतली की श्रीकांत शिंदे या ठिकाणी आलेले 3 स्टार हॉटेलमध्ये त्या ठिकाणी थांबलेले आहेत. सगळ्या ताप्यासहित त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या सगळीकडे पक्षाचे बॅनर त्यांचे त्या ठिकाणी चिन्हासहित त्या ठिकाणी लागलेले. प्रशासन जाणून बुजून त्यांच्या बाजूने उभं राहतंय हे त्या ठिकाणी दिसतंय. आणि एकीकडे पंतप्रधान म्हणतात की डिझेल वाचा, पेट्रोल वाचा, कमी खर्च करा, पण हे फक्त तुमच्या पुढे मीडिया समोर फक्त एखाद्या कुठल्या तरी ट्रेनला जाताना कोणीतरी दिसतंय, मोटरसायकलवर विधान भवनामध्ये फक्त दाखवण्यासाठी त्या ठिकाणी दिसतं. पण प्रत्यक्षात हे प्रचंड खर्च हा शेतकऱ्यांचा खर्च ते त्या ठिकाणी शासकीय योजनाबद्दल त्या ठिकाणी करतात. आज शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अडचण येते. पेट्रोल पंपावरती डिझेल आणि पेट्रोलसाठी शेतकऱ्यांच्या प्रचंड रांगा असताना सुद्धा या ठिकाणी हे सरकार संवेदनशील त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून प्रशासनाला आम्ही पुन्हा कलेक्टर साहेबांना या बाबतीत भेटणार आहे की हे जे आचारसंहितेमध्ये तुम्ही ह्या पक्षाचे बॅनर त्या ठिकाणी ज्यांनी लावले असतील त्यांच्याशी कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. ही भूमिका आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी देणार आहोत. काय नाव तुमचं? कल्याण दळे, अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, जालना.